नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी मंथली एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. तुम्हाला कालच केलेल्या विश्लेषणामध्ये आपण हे सांगितलेलं होतं की खालच्या बाजूला आपल्याला असं लक्षात येते की 48,000च्या आसपास, म्हणजे खालच्या बाजूला 48,000च्या आसपास आपल्याला सपोर्ट आहे आणि वर 49,000च्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स आहे. आणि हे आपण अगदी व्यवस्थित डेटा अनालिसिस मध्ये बघितलेलं होतं आणि त्यामुळे मी अशी शक्यता व्यक्त केली होती की 48,500च्या आसपास आपल्याला मार्केटमध्ये एक्सपायरी होऊ शकते. जसं मी इथे ती शक्यता सांगितली होती की 48,500च्या आसपास शक्यता होऊ शकते. याचं कारण खालनं खूप चांगला सपोर्ट आहे, वरनं खूप चांगला रेजिस्टन्स आहे, दोन्ही बाजूनं प्रेशर असल्यामुळे मधोमध एक्सपायरी होण्याची शक्यता होती. तीच निफ्टीच्या बाबतीत देखील होतं आणि तुम्हाला लक्षात येईल की निफ्टीमध्ये 21,500ला चांगला सपोर्ट होता आणि 22,000ला आपल्याला चांगला रेजिस्टन्स होता. त्यामुळे 21,775च्या आसपास 750च्या आसपास आपल्याला एक्सपायरी होऊ शकते. तर त्याच आसपास आज एक्सपायरी आपल्याला झालेली बघायला मिळाली आहे. तर त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. अर्थात या आठवड्यामध्ये आपल्याला म्हणजे जी एक्सपायरी आज झाली त्या आठवड्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये दोन्ही बाजूनं मूव्हमेंट बघायला मिळाली होती. खालच्या दिशेनेही मूव्हमेंट झाली होती, वरच्या दिशेनेही मूव्हमेंट झाली होती. अशा वेळेला मार्केट साईडवेज होण्याची शक्यता जास्त असते. ज्या वेळेला वन वे मूव्हमेंट झालेली असते त्यावेळेला आपल्याला मार्केटमध्ये ट्रेंडिंग होण्याची शक्यता असते किंवा साईडवेज झालेलं असेल तर ट्रेंडिंग होण्याची शक्यता असते. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर हे झालं जनरली आपण कशा पद्धतीनं या गोष्टींचा अंदाज लावू शकतो. अर्थात हे अंदाजच लावता येतात, आपल्याला अगदी गॅरंटेड कुठलीही गोष्ट सांगता येत नाही. आता आपण बघूया की 2023 मधला जो शेवटचा वर्किंग डे आहे, ट्रेडिंग डे आहे, त्या दिवशी मार्केटमध्ये काय होऊ शकतं. तर त्यासाठी मी इथे बँक निफ्टीच्या चार्टमध्ये ही वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल दिलेली आहे. 48,600 ची ही लेवल आहे. खालच्या बाजूला 48,400 ची ही लेवल आहे. तुम्ही आज बघितलं तर तुमच्या लक्षात येईल साधारणपणे 48,400 ची लेवल थोडीशी खाली आहे आणि 48,600 ची लेवल सुद्धा इथे थोडीशी खाली आहे. तर तुमच्या लक्षात येईल ह्या दोन लेवलमध्येच आज बँक निफ्टीनं ट्रेड केलेलं आहे. ज्या वेळेला अशा पद्धतीनं ट्रेड होतं त्यावेळेला आपल्याला दुसऱ्या दिवशी एक चांगली शक्यता किंवा चांगली संधी अशी येऊ शकते की ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला मार्केटमध्ये मूव्हमेंट होऊ शकते. कदाचित एक गोष्ट लक्षात ठेवा, सकाळच्या सत्रात आपल्याला एखादा फॉल्स ब्रेकआउट सुद्धा येऊ शकतो. तर आणि सध्या मार्केटमध्ये कसं आहे की व्होलटाईल झालंय आणि आता व्होलटाईल होऊन वरच्या बाजूला साईडवेज झालेला आहे. अशा वेळेला काय होणार, अशा वेळेला आपल्याला वर जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे अशा वेळेला इथून आणखीन वर जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वर जाण्याची शक्यता मार्केट म्हणजे 49,000च्या दिशेनं जाण्याची शक्यता आपल्याला 60% असं म्हणावं लागेल आणि खाली येण्याची शक्यता आपल्याला 30% असं म्हणावं लागेल. 10% शक्यता साईडवेज होण्याची कायम आपल्याला ठेवावी लागणार. तर आता आपण काय होऊ शकतं ते बघूया. जर आपण आता सुद्धा बघितलं तर क्लोजिंग हे आलेलं आहे 48,500ला, म्हणजे इथे दिसताना खाली दिसतंय पण प्रत्यक्ष आपण इथे बघू शकतो की जे क्लोजिंग आलंय ते 48,508ला आलेलं आहे. बरोबर मधोमध क्लोजिंग आलेलं आहे. त्यामुळे काय होऊ शकतं, जर इथेच फ्लॅट ओपन झालं, फ्लॅट ओपन होण्याची शक्यता कमी असते. काल सुद्धा मी सांगितलं होतं गॅप अप ओपन होण्याची शक्यता आहे आणि असं झालं तर खाली येऊ शकतं आणि आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा जो एरिया आहे इथे कुठेतरी आपल्याला सपोर्ट घेतला जाऊ शकतो. तुम्ही बघू शकता पहिल्यांदा वर गेलं आणि मग खाली आलं. दोन्ही बाजूनं सकाळच्या वेळेला मूव्हमेंट होतात कारण एक्सपायरी असते. तर ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. मात्र उद्या तसं होण्याची शक्यता सांगता येत नाही. आपल्याला काय होऊ शकतं, उद्या जर इथे फ्लॅट ओपन झालं आणि वरच्या दिशेनं
जात असेल किंवा गॅप अप ओपन झालं तर आपल्याला लक्षात ठेवायचं गॅप अप ओपन झालं तर थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. मात्र फ्लॅट ओपन होऊन वर जात असेल आणि पुन्हा 48,600च्या वर टिकत असेल तर मग आपण हळूहळू 49,000च्या दिशेनं जात असताना 48,700, 48,800 आणि 48,900 अशी 3 टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. डायरेक्ट 49,000चं टार्गेट आपण ठेवू शकत नाही. त्याच्या थोडंसं अलीकडेच आपल्याला टार्गेट ठेवावं लागेल. मात्र जर काही कारणामुळे इथून आपल्याला प्रॉफिट बुकिंग आलं आणि ही जी खालची लेवल आहे 48,400ची ही जर आपल्याला खालच्या बाजूनं ह्याला लेवल ब्रेक झाली तर काय होऊ शकतं? मग अशा वेळेला थोडंसं आपल्याला लक्षात ठेवायचं की खालच्या दिशेनं सुद्धा मूव्हमेंट होऊ शकते आणि खाली आपल्याला 48,300, 48,200 आणि 48,100 अशी आपल्याला 3 टार्गेट ठेवता येतील. इथे सुद्धा लक्षात ठेवा की आपल्याला खाली येत असताना 48,000ला सपोर्ट आहे त्यामुळे डायरेक्ट तिथपर्यंत मोठं टार्गेट आपल्याला ठेवता येणार नाही. तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं. आता आपण बघणार आहोत की निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं. तर त्याच्यासाठी मी इथे निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. अर्थात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मी आता निफ्टीचा चार्ट दाखवत असतानाच तुम्हाला त्या गोष्टी सांगतो. थोडंसं आपल्याला स्क्रीनवर ॲडजस्ट करून घेऊया आणि मग तुम्हाला मी सांगायला सुरुवात करतो. तर इथे आपण जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की निफ्टीसाठी आपण काय केलंय वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून ठेवली आहे. निफ्टीमध्ये सुद्धा बघा मी सांगतानाच सांगितलं होतं की 21,500च्या आसपास आपल्याला म्हणजे 21,500च्या आसपास खाली सपोर्ट आहे, 22,000च्या आसपास वर रेझिस्टन्स आहे. अशा वेळेला मधोमध 21,750च्या आसपास एक्सपायरी होऊ शकते. आज 21,778च्या आसपास एक्सपायरी आपल्याला झालेली दिसते. तर आता वरच्या बाजूला आपण काय केलं 21,800 ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे. आजचा डे हाय त्या आसपास होता आणि आपण खालच्या बाजूला बघितलं तर 21,722च्या आसपास म्हणजे 21,725 ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये काय होईल जर फ्लॅट ओपन झालं आणि वर जात असेल पुन्हा 21,800च्या वर टिकलं तर काय होऊ शकतं 21,850, 21,900, 21,950 अशी आपल्याला 3 टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. जर फ्लॅट ओपन होऊन खाली जात असेल आणि खाली जात असताना 21,725 ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर काय होईल 21,675, 21,625 आणि 21,575 ही 3 टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की बँक निफ्टी आज आपल्याला साइडवेज झालेली आहे. त्यामुळे उद्या जर आपल्याला ट्रेड बघायचा असेल तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला मिळू शकतो. कारण निफ्टीमध्ये आपण बघू शकतो आज सुद्धा काय झालं आपण अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप वर जाताना आपल्याला दिसलंय. म्हणजे निफ्टी हळूहळू का होईना वर जाते. बँक निफ्टी आज थोडीशी साइडवेज झालेली आपल्याला बघायला मिळते. तर त्याच्यामुळे उद्या माझा जास्त प्रयत्न बँक निफ्टीमध्ये असणार आहे की ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं काय होईल आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण काय करूया उरलेले जे 2 इंडेक्स आहेत या दोन्ही इंडेक्सचं मी तुम्हाला आता इथे चार्ट दाखवतोय. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि निफ्टी बँक निफ्टी प्रमाणेच या दोन्ही इंडेक्सचं सुद्धा तुम्ही अनालिसिस करू शकता. तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा फिन निफ्टीचा चार्ट दाखवतोय. याचा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर हे झालं फिन निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा मी तुम्हाला इथे चार्ट दाखवतोय. ह्या इंडेक्समध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत. तर तुम्ही जर तुम्हाला ह्याचं विश्लेषण करायचं असेल तर हा चार्ट सुद्धा तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर हे झालं निफ्टी बँक निफ्टी, निफ्टी मिड कॅप सिलेक्ट आणि फिन निफ्टी या चारही इंडेक्स अनालिसिस. आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे जाऊया आणि काही स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे हे डेली टाइम फ्रेम करायचं आहे आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी काढलेले जे स्टॉक आहेत ते तुम्हाला एकत्रित करून दाखवतोय. तर सगळ्यात पहिला आपण जो स्टॉक घेतलेला आहे हा NTPCचा घेतलाय. NTPCच्या स्टॉकमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला आता इथे एन शेप ब्रेकआउट दिसायला लागलेला आहे. तर काय झालंय तुम्ही बघू शकता की एक चांगली तेजी झाली, त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि परत आपण आता वर जातोय आणि वर जात असताना हा जो आपल्याला वरच्या बाजूचा हाय होता जो पहिल्या
फेजमध्ये बनवलेला होता तो आता आपण ब्रेक केलेला आहे आणि त्याच्या आसपास आपण क्लोजिंग दिलेलं आहे. तर त्याच्यामुळे जर 314च्या वर हा स्टॉक टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये 320-322 रुपयापर्यंत हा स्टॉक आपल्याला जाताना बघायला मिळू शकतो. तर आता आपल्याला सर्वसाधारणपणे काय करायचं असतं की आता हे वरचं टार्गेट आपण कशा पद्धतीनं काढतो, तर मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलेलं आहे, काही सदस्य नवीन असतील तर त्यांच्यासाठी सांगतो की आपल्याला स्टॉप लॉस ह्याच्या खाली ठेवायचा आहे. पहिलं टार्गेट आपल्याला 1:1 म्हणजे ह्या लेवलपासून ह्या लेवलपर्यंत अंतर मोजायचं आणि तितकंच वर आपल्याला ठेवायचं. 1:1 पहिलं टार्गेट ठेवायचं असल्यामुळे आपल्याला त्या पद्धतीनं आपण ठेवू शकतो. साधारण तुम्ही जर बघितलं तर 200 आपण असं म्हणू शकतो की 91-92च्या आसपास आहे. तर त्यामुळे तितकंच वर आपण टार्गेट ठेवू शकतो. तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हा झाला पहिला स्टॉक ज्याचं नाव आहे NTPC. जर ब्रेकआउट आला आणि टिकला तर आपल्याला 320-322 पर्यंत हा स्टॉक जाताना बघायला मिळू शकतो. त्यानंतर आपण दुसरा स्टॉक बघणार आहे, हा आहे व्होल्टास. व्होल्टासमध्ये खूप चांगली तेजी झालेली आहे. बरेच दिवस आपण बघू शकतोय की नॉन स्टॉप तेजी झाली होती. मध्ये एक छोटंसं आपल्याला प्रॉफिट बुकिंग आल्यासारखं वाटलं, पण त्याच्यामध्ये त्याला आपण काही निगेटिव्ह कॅन्डल म्हणणार नाही. ती कॅन्डल आपल्याला आपण म्हणू शकतो की न्यूट्रल कॅन्डल होती. मात्र आज आपल्याला ओपन इक्वल टू हाय बनवून एक निगेटिव्ह कॅन्डल जवळजवळ आपण इथे ट्विझर टॉप पॅटर्न सारखाच पॅटर्न बघतोय. फक्त थोडंसं काय झालंय, थोडंसं मिसअलाइन झाल्यासारखं दिसतंय. दोन्ही कॅन्डलच्या उंची जवळजवळ सारखी आहे. फक्त आपण बघू शकतो की दोन्ही उंची सारखी आहे. ह्याची बॉडी खाली राहिली, याची वर राहिली, एवढाच फरक आहे. अदरवाईज आपल्याला हा ट्विझर टॉप पॅटर्नच आहे. तर टेक्निकली आपण जेव्हा बघतो त्यावेळेला एक्झॅक्टली म्हणजे प्रॅक्टिकली बघतो त्यावेळेला आपल्याला अगदी पुस्तकाप्रमाणे मिळत नाही. असं इथे आपल्याला दिसते की हा ट्विझर टॉप पॅटर्न आहे. जर ह्याचा खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं तर पुन्हा एकदा हा स्टॉक आपल्याला ह्या लेवलपर्यंत सुद्धा येताना बघायला मिळू शकतो. अर्थात हा लो जो आहे आजचा, हा ब्रेक झाला पाहिजे. 10-15 मिनिटं याच्या खाली जर टिकलं तर व्होल्टासमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग आणखीन कंटिन्यू एखाद्या दिवसासाठी, 1 किंवा दीड दिवसासाठी आपल्याला कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं. त्यानंतर काय होईल, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याच्यासाठी पुन्हा विश्लेषण करावं लागेल. त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघतोय, हा आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट. तर चोलामंडलम इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला इथे बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न झालेला दिसतोय. आपण इथे डबल कन्फर्मेशन बघतोय. एक म्हणजे बिअरिश एनगल्फिंग झालाय, दुसरं म्हणजे आपल्याला इथे ही ब्रेकआउट लेवल होती. अनेक दिवस ब्रेकआउटचा प्रयत्न करत होतो आणि आता आपण एकदम खाली आलोय. म्हणजे हे ब्रेकआउट फेल्युअर देखील होऊ शकतं. कधी होऊ शकतं, तर आपल्याला डबल कन्फर्मेशन असल्यामुळे हा लो जर ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली टिकत असेल तर आपल्याला पहिलं टार्गेट आपल्याला इथे ठेवायचं आहे 1214च्या आसपास आणि दुसरं टार्गेट आपल्याला हा जो लो आहे ह्याच्या आसपास ठेवू शकतो. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. जर समजा ह्याच्या खाली टिकला, 10-15 मिनिटं ह्याच्या खाली टिकला, एखादी 15 मिनिटाची कॅन्डल ह्याच्या खाली क्लोज केली आणि त्याचा लो जर ब्रेक झाला तर आपल्याला ह्याच्यामध्ये खालची टार्गेट्स बघायला मिळू शकतात. तर हा झाला तिसरा स्टॉक ज्याचं नाव आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट. आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा स्टॉक बघूया. शेवटचा जो स्टॉक आहे हा बायोकॉन लिमिटेडचा स्टॉक आहे. म्हणजे फार्मास्युटिकल कंपनी आहे. मागचे अनेक दिवस खूप बेअरिश मोडमध्ये आहे. त्यानंतर थोडं दिवस आपल्याला एक चांगली तेजी झाली. त्यानंतर इथे पोल अँड फ्लॅग पॅटर्न बनवला. त्यानंतर त्याच्यावरही आपल्याला ब्रेकआउट चांगलं मिळालं. मात्र आता काय दिसतंय, आपल्याला एक एम पॅटर्न तयार होताना दिसतोय. इथे गेलं, इथपर्यंत तेजी झाली, आपण पुन्हा इथपर्यंत खाली आलो, परत वर जात असताना तेवढी उंची गाठता आली नाही आणि आपण खाली येतोय. जनरली लक्षात ठेवा की दुसरा हाय जर आपल्याला पहिल्या हायच्या खाली असेल आणि मुळात तो बेअरिश स्टॉक आहे, त्यानंतर एक बाउन्स आलाय, तिथे आपल्याला एक अशी मोठ्या प्रमाणात एक आपल्याला पॅटर्न दिसत असेल, समजा हा लो ब्रेक झाला तर किमान आपल्याला ह्या लेवलपर्यंत तरी टार्गेट बघायला मिळू शकतं. तर 245 च्या खाली टिकला तर आपल्याला 239 पर्यंत हा स्टॉक खाली जाताना बघायला मिळू शकतो. आणि इथूनही जर खाली गेला तर मग एम पॅटर्नचा ब्रेकआउट होईल. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या आसपास टार्गेट ठेवायला लागेल, मग आपल्याला ह्या आसपास ठेवायला लागेल. अशा पद्धतीने आपण खालची टार्गेट्स मग नंतर ठेवू शकतो. तर हे झालं चारही स्टॉक आणि या चारही स्टॉक मधलं विश्लेषण. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये
4 इंडेक्स आणि 4 स्टॉकचं विश्लेषण केलं. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि 2023 हे वर्ष तुम्हाला ट्रेडिंगसाठी आणि गुंतवणुकीसाठी कसं गेलं हे देखील तुम्ही कमेंटमध्ये जर सांगितलं तर मी ह्या वीकेंडला तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवणार आहे की 2024 साली आपल्याला कशा पद्धतीनं गुंतवणूक करायची आहे किंवा ट्रेडिंग करायचं असेल तर आपल्याला कशा पद्धतीनं आपण करू शकतो. जर तुमच्या जास्तीत जास्त कमेंट्स आल्या तर मी नक्कीच तो व्हिडिओ ह्या वीकेंडला बनवेन. माझी अपेक्षा आहे की तुम्हाला तो विषय नक्कीच आवडेल. त्यामुळे तुम्ही आजपर्यंतचा आपला जो इतिहास आहे तो जर बघितलात तर त्यावरनं तुमच्या लक्षात येईल की असे व्हिडिओ मी अधेमध्ये बनवत असतो. तर तुम्ही जर तशी डिमांड केली तर तो व्हिडिओ आपल्याला ह्या वीकेंडला नक्कीच मिळू शकतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि एखादी चांगली कमेंट देखील करू शकता. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केल्या केल्या विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.